असतेस तुला कुठल्या गोष्टीचे दुःख आहे असेल तर मला सांग. महाराज महाराज मला मूल नाही. मूल प्राप्तीसाठी मी सर्व काही उपाय केले, परंतु अजूनही मी निपुत्रिक आहे महाराज. सरस्वतीने सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथांचे मन दयेने भरून आले. त्यांनी सूर्य मंत्राचा जप करून दिव्य भस्म सरस्वतीला अर्पण केला. हा अत्यंत तेजस्वी भस्म आहे. सूर्य मंत्राला प्रभावित झालेला हा भस्म रात्री झोपताना खा. त्यामुळे तुझ्या गर्भामध्ये प्रत्यक्षात हरे नारायण अवतार घेतील, जे रोज प्रगट होतात. आजपासून 12 वर्षानंतर मी पुन्हा येईल व तुझ्या मुलाला उपदेश करीन. त्यामुळे तो अत्यंत कीर्तिमान होईल, तुझे सदैव कल्याण होईल. पुत्र प्राप्तीसाठी मिळालेला भस्म प्रसाद घेऊन आनंदित झालेली सरस्वती दिव्य आनंदाची बातमी सांगण्यासाठी शेजारी मैत्रिणीच्या घरी गेली. मैत्रिणीने तिची चेष्टा केली. आणि गोरखनाथ शेणाच्या ढिगाऱ्यातून बाहेर आले. त्या तेजस्वी पुत्राच्या येण्याबरोबर सूर्याच्या चमकत्या किरणांचा साक्षात्कार झाला. ते दृश्य पाहून सरस्वती